साल 1957 6 डिसेंबर रोजी मुंबईच्या रिगल टॉकीजमध्ये रंगीत सिनेमा स्कोप प्रिंट असलेल्या हिंदी भाषेतील परदेसी या चित्रपटाचा प्रीमियर झाला. यावेळी रशियातील एक शिष्टमंडळ सुद्धा हजर होतं. पण हिंदी चित्रपटाच्या प्रीमियरला रशियन शिष्टमंडळ का आलं असेल? तुमच्याही मनात असाच प्रश्न निर्माण झालाय का? तर त्याचं उत्तर म्हणजे परदेसी हा पहिला इंडो सोव्हिएट चित्रपट होता. आता नक्की हा प्रकार तरी काय होता हेच जाणून घेऊया आजच्या भागात. तर दिग्दर्शक के.ए. अब्बास हे मूळचे कम्युनिस्ट विचारांचे. त्यामुळे त्यांचे व त्या काळात सोव्हिएट रशिया यांचे संबंध खूप जवळचे होते. त्यांनी आपल्या कला जीवनाचा श्रीगणेश हा सिनेपत्रकारितेतून केला होता. त्यानंतर कथा, पटकथा, संवाद अशी पदोन्नती करत त्यांनी स्वतःची नया संसार ही निर्मिती संस्था स्थापन केली होती व अनहोनी, राही आणि मुन्ना असे महत्वाचे चित्रपट आपल्या बॅनर खाली दिग्दर्शित देखील केले होते. आवारा, श्री 420 या चित्रपटांनी त्यांना रशियात खूपच प्रसिद्धी मिळवून दिली होती. मग त्यांनी आपल्या संस्थेचे नाव नया संसार इंटरनॅशनल असे बदलले आणि इंडो सोव्हिएट को प्रोडक्शनचा मोठा घाट घातला. चित्रपटाची कथा मारिया स्मिर्नोवा आणि अब्बास या दोघांनी मिळून लिहिली होती. तर दिग्दर्शन अब्बास आणि रशियाचे दिग्दर्शक V.M. प्रोनिन हे दोघे करणार होते. नायिका होती नर्गिस आणि नायक होता रशियामधील आघाडीचा नायक ओलेग स्ट्रिझेनोव. इतर भारतीय कलाकारांमध्ये होते पृथ्वीराज, डेव्हिड, मनमोहन कृष्णा, नृत्यांगना पद्मिनी, बलराज सहानी आणि जयराज. चित्रपटाचं चित्रीकरण भारतासोबतच रशियामध्ये सुद्धा होणार होतं, म्हणून दोन्ही देशातल्या तंत्रज्ञांची देखील मदत वेळोवेळी घेतली गेली. चित्रपटाची कथा अशी होती की 15व्या शतकापर्यंत युरोपमधून एकही प्रवासी भारतात येऊ शकला नव्हता. तरीही संस्कृती आणि सुधारणा यांमुळे भारताची कीर्ती साऱ्या जगभर पसरली होती. या काळात एका स्वप्नाळू आणि धाडसी प्रवाशाने झारची परवानगी घेऊन भारताला भेट देण्याचा इरादा केला. त्याचे नाव होते अफानासी निकितीन. 3 समुद्र पार करून आणि वाटेत डाकूंचे हल्ले सहन करत तो पुढे पुढे जातच राहिला. कधी जहाजातून आपल्या लोकांबरोबर तर कधी चालत चालत त्याने भारताचा मार्ग शोधला आणि शेकडो संकटांना तोंड देत देत 3 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर तो भारतात येऊन पोहोचला. मग एक प्रवासी म्हणून त्याचे भारतात कसे स्वागत झाले, भारतीय लोकांबरोबरचा त्याचा अनुभव कसा होता, याचं चित्रण परदेसी या चित्रपटात दाखवलं गेलंय. आता 2 संस्था एकत्र काम करणार म्हणजे बऱ्याच गोष्टी क्लिअर करायला हव्यातच. मुख्य म्हणजे पैशाची गोष्ट. यावर दोन्ही भागीदारांनी सुवर्णमध्य काढत ठरवलं की बरंचसं चित्रीकरण भारतातच होणार असल्याने आणि बरेचसे कलाकार हे भारतीय असल्याने तो सारा खर्च नया संसार हे बॅनर करेल आणि सोव्हिएट युनियन मधला खर्च तसेच काही तांत्रिक बाबींची पूर्तता करणारा खर्च मॉस फिल्म स्टुडिओ करेल. त्यानंतर पुनर्लेखन, चित्रीकरण, संकलन, पुनर्ध्वनिमुद्रण, पार्श्वसंगीत असे सर्व सोपस्कार आटोपून 6 डिसेंबर 1957 रोजी हिंदी भाषेतल्या परदेसी या चित्रपटाचा प्रीमियर झाला, ज्याला आपण पहिला इंडो सोव्हिएट चित्रपट म्हणून ओळखतो. धंदेवाईक मसाला नसल्यामुळे चित्रपट चालला नाही, पण चंपाची भूमिका केलेल्या नर्गिसचं मात्र सर्वत्र कौतुक झालं. तुम्ही पाहिलात का हा चित्रपट? आम्हाला जरूर कळवा. आणि यापेक्षा अधिक माहिती जर तुमच्याकडे असेल ना तर ती देखील आम्हाला कळवा. आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.